तिकीट कापल्याने जीव द्यायचे विचार, श्रीनिवास वनगा नॉट रिचेबल. मुख्यमंत्र्यांचा तातडीने फोन. विधानसभेत निवडणुकीसाठी एकनाथ शिंदेच्या शिवसेनेने पालघरचे आमदार श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापलं. श्रीनिवास वनगा हे शिवसेनेत झालेल्या बंडावेळी एकनाथ शिंदेसोबत सुरत आणि गुवाहाटीला गेले होते. एकनाथ शिंदेसोबत गेलेल्या 40 पैकी 39 आमदारांना विधानसभा निवडणुकीत शिवसेनेत पुन्हा तिकीट दिलं. पण श्रीनिवास वनगा यांचं तिकीट कापण्यात आलं. तिकीट कापल्यामुळे श्रीनिवास वनगा यांना अश्रू अनावर झाले. तसंच त्यांनी एकनाथ शिंदेवरही टीका केली. दरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वनगा कुटुंबासोबत फोन करून संवाद साधला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांच्यासोबत चर्चा केली. श्रीनिवास वनगा यांच्या विधान परिषदेत संधी देणार असल्याचं आश्वासन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलं आहे, अशी माहिती सुमन वनगा यांनी दिली आहे. मात्र श्रीनिवास वनगा हे सध्या नॉट रिचेबल आहेत. श्रीनिवास वनगा घरी नसल्यामुळे त्यांची आणि मुख्यमंत्र्यांची चर्चा झाली नाही. दुसरीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पदाधिकारी श्रीनिवास वनगा यांच्या घरी दाखल झाले. शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे वसई जिल्हा प्रमुख पंकज देशमुख यांच्यासह काही प्रमुख पदाधिकारी वनगा यांच्या घरी दाखल झाले आणि त्यांनी वनगा यांच्या पत्नीशी संवाद साधला. सुमन वनगा यांनी शिवसेना उद्धव ठाकरे पक्षाचे सचिव मिलिंद नार्वेकर यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली. वनगा ढसाढसा रडले. एकनाथ शिंदेसोबत एकनिष्ठ राहिलो ही माझी चूक आहे का, असा सवाल श्रीनिवास वनगा यांनी विचारला आहे. उद्धव ठाकरे हेच फक्त शब्दाचे पक्के आहेत. त्यांच्यासोबत केलेल्या गद्दारीची शिक्षा मी भोगतोय, असं म्हणत श्रीनिवास वनगा ढसाढसा रडले. मागच्या 2 दिवसांपासून श्रीनिवास वनगा घरात जेवत नसल्याने रडत बसले होते, असं त्यांच्या कुटुंबियांनी सांगितलं आहे. वनगा हे कालपासून डिप्रेशनमध्ये असून त्यांच्या मनात जीव द्यायचे विचार येत असल्याचा खळबळजनक आरोप त्यांच्या पत्नीने केला आहे. एकनाथ शिंदेंनी आम्हाला फसवलं आहे. उद्धव ठाकरेंसारख्या माणसाला सोडून आपले पती एकनाथ शिंदेसोबत गेले, ही त्यांची घोडचूक आहे, असं श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी म्हणाल्या आहेत. माझ्या मुलाच्या वाढदिवसाचं कारण सांगून बंड करणारे आमदार सुरत आणि गुवाहाटीला गेले, पण माझ्या नवऱ्याला का फसवलं? 40 पैकी 39 आमदारांना तिकीट देता मग माझ्या पतीचा राजकीय बळी का घेतला, असा प्रश्न श्रीनिवास वनगा यांच्या पत्नीने एकनाथ शिंदेंना विचारला. श्रीनिवास वनगा यांच्या पत्नी सुमन वनगा यांचे पण अश्रू अनावर झाले. या निवडणुकीच्या काळात खूप काही बघायला भेटतंय, शिकायला भेटतंय. असंच काहीतरी प्रकार घडला. आव्हाडांशी त्यांचाच पक्षाचा नेता भिडला. कॅमेऱ्यासमोर शिवेगाळ करत पक्षांचं पत्रक दाखवून म्हणाला, हे कोण आहेत? शरद पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून मुंबऱ्या कालव्यातून जितेंद्र आव्हाड यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत शक्ती प्रदर्शन करत जितेंद्र आव्हाड यांनी आपली उमेदवारी अर्ज देखील जाहीर केली आहे. यानंतर जितेंद्र आव्हाड आता प्रचारात वेगळा आहेत. पण या दरम्यान मुंबऱ्यात जितेंद्र आव्हाडांना एक अनपेक्षित घटनेचा सामना करावा लागला, ज्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावरती व्हायरल झाला आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात एक गंभीर घटना पाहायला मिळाली आहे. पक्षातील 2 नेते आपापसात भिडल्याचं नुकसान पाहायला मिळतं. झालं असं की पत्रकार आपला फोटो छापत नसल्याने अल्पसंख्याक विभागाचे नेते युनुस शेख नाराज होते. ते आपली नाराजी जाहीर करत असतानाच जितेंद्र आव्हाड तिथे पोहोचले. यावेळी जितेंद्र आव्हाड त्यांनी समजूत काढत शांत करण्याचा प्रयत्न करत होते, पण युनुस शेख काही ऐकण्यास तयारीत नव्हते. जितेंद्र आव्हाडांचा हात पकडून माझी चूक झाली असं सांगत होते, त्यावर ते तुमची चूक नाही असं सांगत होते. या दरम्यान त्यांनी एक शिवी देखील दिली. तसंच पत्रकावर ज्याचे फोटो छापले आहेत ते कोण आहेत अशी विचारणाही त्यांनी केली. या दरम्यान तिथे वातावरण काही वेगळंच चांगलं तापलं होतं. इतर कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांच्या मध्यस्थीनंतर दोघांमधील वाद मिटवला. इतर कार्यकर्त्यांनी त्यांना कॅमेऱ्यापासून दूर नेलं. पत्रकं मतदारसंघात वाटली जात आहे. या जाहीरनाम्यावरून आव्हाड व युनुस शेख यांच्यात वाद झाल्याचं बोललं जात आहे. माझा राग हा जितेंद्र आव्हाड यांच्या बाबतीत नसून आमचे अध्यक्ष शमीन खान यांच्यावर आहे. त्यांच्यावरील नाराजी कायम राहील. निवडणुकीत असल्याने सध्या आम्ही काम करू, पण शमीम खान यांच्या विरोधात आता सुरुवात झाली आहे. त्यांची वर्तवणूक आम्हा कार्यकर्त्यांना आवडत नाही. त्यांनी अनेक उलट काम केले आहेत, पण आम्ही साहेबांकडे पाहू, आम्ही शांत राहू, असं सांगतानाच युनुस शेख यांनी कार्यकर्ते आणि त्यांच्या व्यथा सांगितल्या. तर याबद्दल तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या मराठी पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.